Hello student, welcome in this session. Today we are going to see the application of differential equation. ठीक आहे. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जो लास्ट एक्सरसाइज आहे ती लास्ट एक्सरसाइज रिलेटेड आहे अप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनवर. आता डिफरन्शियल इक्वेशनचे अप्लिकेशन म्हणजे काय, तर त्यामध्ये आपल्याला स्टडी करायचे आहे पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. सेकंड आहे रेडिओ ऍक्टिव्ह डिके अँड न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. या तीन याच्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशनचा अप्लिकेशन्स आहेत. हे तीन डिफरन्शियल इक्वेशनचे अप्लिकेशन्स आहेत. आता जो पहिला अप्लिकेशन दिलाय ते बघायचं आहे पॉप्युलेशन ग्रोथ. आता पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे काय, तर आपल्याला हे माहित आहे की पॉप्युलेशन जी आहे ती पॉप्युलेशन हे विथ रिस्पेक्ट टू टाइम इन्क्रीज होत असते. जसे वर्ष वाढतात म्हणजे जसं टाइम पिरियड वाढते तसं तसं काय होते, पॉप्युलेशन वाढत जाते. मग रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज प्रोपोर्शनल टू द प्रेझेंट पॉप्युलेशन, दॅट इज द पॉप्युलेशन ग्रोथ. मग आता पॉप्युलेशन मध्ये ग्रोथ झाली म्हणजे काय झालं आहे की वेळेनुसार जे पॉप्युलेशन इन्क्रीज झालेलं आहे, पण कशामध्ये ज्या प्रपोर्शन मध्ये इन्क्रीज झालं आहे प्रेझेंट पॉप्युलेशनच्या, त्याच्यामध्ये घेतलं जाते पॉप्युलेशन ग्रोथ. आता काय म्हटलं आपण, पी इंडिकेट करते पॉप्युलेशन. मग रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम टी ते डिनोट करतो आपण डीपी अपॉन डीटीने. मग हा जो आहे हा प्रपोर्शनल कशाला आहे, प्रेझेंट पॉप्युलेशनला, म्हणजेच डीपी अपॉन डीटी प्रोपोर्शनल टू पी असं आपण म्हणतो. ओके. मग आता प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढायचं असेल तर याला लिहितो आपण डीपी अपॉन डीटी इज इक्वल टू कॉन्स्टंट के इंटू पी. हा के कॉन्स्टंट आहे, स्केलर आहे, नेहमी पॉझिटिव्ह घेणार आहे कारण पॉप्युलेशन जे आहे याच्यामध्ये ग्रोथ आहे म्हणजे ते इन्क्रीज होत आहे. ओके. जर ते डिक्रीज झालं असतं तर आपण इथे साईन मायनस घेतलं असतं, पण इन्क्रीज आहे म्हणून ते साईन काय होणार आहे, प्लस येणार आहे. आता डीपी अपॉन डीटी इज इक्वल टू केपी आहे, तर या पीला आपण इकडे आणू म्हणजे काय लिहिता येईल, डीपी अपॉन पी इज इक्वल टू के डी टी. म्हणजे पी आणि डीपी आणि डीटीच्या टर्म सेपरेट झालेले आहे, तर आपण याला इंटिग्रेट करू. ऑन इंटिग्रेटिंग डीपी अपॉन पी इज इक्वल टू इंटिग्रल के डी टी. डीपी अपॉन पी चे इंटिग्रल येते लॉग ऑफ मॉड ऑफ पी इज इक्वल टू के टी प्लस कॉन्स्टंट घेऊ आपण C1. काय केलेलं आपण, इंटिग्रल डीपी अपॉन पी चे इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ पी इज इक्वल टू के हा स्केलर आहे, इंटिग्रल ऑफ डीटी येते टी आणि प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट कोणता घेतला आहे आपण, C1 घेतलेला आहे. आता लॉग ऑफ मॉड ऑफ पी किंवा पी जर म्हटलं याला तर एक्सपोनेन्शियल जर घेतलं तर लॉग कॅन्सल होणार, म्हणून याला लिहिता येणार पी इज इक्वल टू ई टू द पॉवर के टी प्लस C1. आता पी इज इक्वल टू ई टू द पॉवर के टी प्लस C1, कारण आपल्याला हे माहित आहे लॉग जर कॅन्सल करायचा असेल तर आपल्याला एक्सपोनेन्शियल टर्म घ्यायला लागेल. एक्सपोनेन्शियल आणि लॉग काय होते, कॅन्सल इच अदर. ओके. म्हणून पी इज इक्वल टू हे टर्म काय होणार, ई टू द पॉवर के टी प्लस C1. आता याला सेपरेट करायचं, मग इथं प्लस आहे म्हणजे याला कसं लिहिता येईल, पी इज इक्वल टू ई टू द पॉवर के टी इंटू ई टू द पॉवर C1. ओके. कारण ऍडिशन केली आहे ना, तर इंडेक्सची ऍडिशन आहे म्हणजे त्याला मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहिता येईल. मग ही जी टर्म आहे ई टू द पॉवर C1 याच्यासाठी कॉन्स्टंट घेऊ, तो म्हणजे C. म्हणजेच काय लिहिता येईल, पी इज इक्वल टू C इंटू ई टू द पॉवर के टी. हा निघाला आपला पॉप्युलेशन ग्रोथ. म्हणजे पॉप्युलेशन मध्ये जी ग्रोथ झाली आफ्टर टाइम टी नुसार तर ती कशी काढायची, त्यासाठी आपल्याला हे एक्सप्रेशन यूज करायचं आहे की पी इज इक्वल टू सी इंटू ई टू द पॉवर के टी. आता याच्यामध्ये हा सी काय आहे की व्हेअर सी इज इक्वल टू ई टू द पॉवर C1. ओके. ई टू द पॉवर C1 साठी आपण सी घेतलेला आहे, विच गिव्स द पॉप्युलेशन ऍट एनी टाइम टी. आता याच्यामध्ये काय करायचं की नेहमी घेताना इनिशियल जे पॉप्युलेशन असते, म्हणजे आपल्याला ज्या इनिशियल जे पॉप्युलेशन दिलं असेल ते इनिशियल पॉप्युलेशन हे टी वर असेल, त्यासाठी टाइम वाढलेला किंवा कमी झालेला नाहीये. मग तेव्हा काय करायचं, टी हा 0 घ्यायचं आणि त्यावेळेचं पॉप्युलेशन जे आहे ते काय घ्यायचं, P0. कारण इनिशियल कंडिशन अप्लाय केल्यामुळे आपल्याला इथं कॉन्स्टंट के सी ची व्हॅल्यू निघते. म्हणजे काय होणार ते की पी जर व्हॅल्यू पीची व्हॅल्यू काय ठेवणार आपण, P0. म्हणजे P0 इज इक्वल टू हा सी आणि ई टू द पॉवर T0 आहे, के इंटू 0 काय येणार 0, ई टू द पॉवर 0 ची व्हॅल्यू येते 1, म्हणजेच P0 इज इक्वल टू सी. सी ची व्हॅल्यू काय आली, P0 आली. मग सी ची व्हॅल्यू जर P0 याच्यात पुट केली तर आपला पी काय होते, P इज इक्वल टू P0 ई टू द पॉवर के टी. आता हे का काढलं आपण, कारण आपल्याला जे पॉप्युलेशन ग्रोथ दिलेलं आहे हे आपल्याला इनिशियल पॉप्युलेशन दिलेलं आहे, तर इनिशियल साठी आपण हे कंडिशन यूज करतो, त्यावरून सी ची व्हॅल्यू निघते. एम काय आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे जे पॉप्युलेशन मध्ये ग्रोथ झाली असेल आफ्टर सम टाइम नुसार, टाइम पिरियड नुसार जे काही पॉप्युलेशन वाढलं असेल त्याच्यामध्ये जी ग्रोथ झाली असेल तर त्याच्यानुसार आपल्याला हा के काढायचा आहे ना.
तर त्याच्यासाठी हे कंडिशन अप्लाय करायची आणि एक्झाम्पल काय करायचं, सॉल्व्ह करायचं. मग आता जसं पॉप्युलेशन ग्रोथ दिला आहे तसंच ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया येईल. आता ग्रोथ ऑफ बॅक्टेरियामध्ये काय होणार, बॅक्टेरियाचा नंबर वाढणार. कसा वाढणार आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम. जसा टाइम इन्क्रीज होईल तसं तसं नंबर ऑफ बॅक्टेरिया काय होतील, इन्क्रीज होतील. एक तर त्याच्यासाठी जसं आपण इथं पी यूज केला आहे, ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया असेल तर इथं पीच्या ऐवजी आपण तिथे एन यूज करणार. सेम एक्सप्रेशन येईल, फक्त पीच्या ठिकाणी आपल्याला एन राहील. ओके. सेकंड जो कन्सेप्ट दिला आहे, सेकंड अप्लिकेशन आहे तो आहे रेडिओ ऍक्टिव्ह डिके. आता रेडिओ ऍक्टिव्ह डिके म्हणजे काय, आता आपल्याला हे माहित आहे जे काही रेडिएशन्स आहे. सेकंड दिले आपला रेडिओ ऍक्टिव्ह डिके. ठीक आहे. आता हे माहित आहे की रेडिएशन जे आहेत ते डिफरंट टाईपचे रेडिएशन्स आहे. अल्फा, बीटा, गॅमा हे काही रेडिएशन्स आहे. हे रेडिएशन जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर इन्सिडेंट होतात, ओके, इन्सिडेंट झाल्यामुळे ते त्या ऑब्जेक्टला काय करतात, डिसइंटिग्रेट करतात. डिसइंटिग्रेट करतात म्हणजे त्याला त्याची जी अमाऊंट आहे ते अमाऊंट काय होते, कमी होते. कशामुळे, रेडिएशन्समुळे. ओके. म्हणजे आपण त्याचं कोरोजन म्हणू शकतो किंवा त्याचं डिसइंटिग्रेशन आहे किंवा त्यालाच वर्ड डिके आहे. म्हणजे जे ओरिजिनल अमाऊंट असते ते ओरिजिनल अमाऊंट काय होऊन राहिलं, कुठेतरी काही प्रमाणात कमी होऊन राहिलं. मग आता इथे काय करायचं, जे तुमचं ओरिजिनल अमाऊंट असेल तर आपण घेताना काय करणार की लेट एक्स बी द अमाऊंट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. जो काही रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट आहे ज्याच्यामध्ये रेडिएशनमुळे तो डिके होतो त्याचा अमाऊंट किती घेतला आपण, एक्स घेतलेला आहे. आणि हा काय म्हटलं याचा की रेट ऑफ डिके ऑफ सच एलिमेंट इज ऑलवेज प्रपोर्शनल टू द प्रेझेंट अमाऊंट. मग रेट ऑफ चेंज ऑफ डिके म्हणजे घेताना काय घेणार, डीएक्स अपॉन डीटी. हा प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, एक्स. आता काय करायचं इथं, डीएक्स अपॉन डीटी प्रोपोर्शनल साइन्स काढलं तर इथे ते इज इक्वल टू सम कॉन्स्टंट के गिव्ह इन टू एक्स. आता इथं हा के जो स्केलर आहे तो के ऑलवेज ग्रेटर दॅन 0 आहे. पण के ग्रेटर दॅन 0 आहे, पण रेडिएशन्समुळे जे अमाऊंट आहे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटचं म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. सो आपण इथं काय करणार आहे, निगेटिव्ह साईन घेणार आहे. म्हणजे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते की विथ रिस्पेक्ट टू टाइम द अमाऊंट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट हे काय होतात, त्याचा अमाऊंट डिक्रीज होते, म्हणून आपण इथे निगेटिव्ह साईन घेतलाय. आणि जसं आपण मगाशी सॉल्व्ह केलं सेम वेने आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता काय येईल इथं, डीएक्स हा एक्स इकडे आणा अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस के इंटू काय येणार आहे, डीटी. ओके. आता याला इंटिग्रेट करा. इंटिग्रेट केल्यानंतर काय येईल, इंटिग्रल डीएक्स अपॉन एक्स इज इक्वल टू इंटिग्रल मायनस के डीटी. याचे इंटिग्रेशन दिले लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस के कॉन्स्टंट आहे इंटू टी प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. ठीक आहे. मग आता हे आलं. आता तसंच या लॉगला कॅन्सल केलं, एक्सपोनेन्शियल घेतलं तर एक्स इज इक्वल टू काय येणार, ई टू द पॉवर मायनस के इंटू टी प्लस सी. हा इथे येणार कशामध्ये, एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये. हां, तिथे सी ने घेता आपण C1 घेऊ. याला जर सेपरेट केलं तर एक्स इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस के टी इंटू ई टू द पॉवर C1. परत हा जो ई टू द पॉवर C1 आहे याच्यासाठी घेताना आपण काय घेणार, कॉन्स्टंट सी घेऊ. म्हणजे एक्स इज इक्वल टू सी इंटू ई टू द पॉवर मायनस के टी. लक्षात, हे झालं आपलं. हे काय घेणार आपल्याला, दिस गिव्स द अमाऊंट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स. ओके. आता याच्यामध्ये जर आपल्याला ऍट एनी टाइम वर काढायचं आहे, मग ऍट एनी टाइम वर काढण्यासाठी आपल्याला इथं सी आहे बुकमध्ये. इथं हा जो दिलेला ना कॉन्स्टंट याच्यासाठी ए साइन जर वापरलेला आहे तर आपण सी न घेता इथे ए जरी घेतलं तिथे लिहिताना काय लिहावं लागेल, वेअर ए इज इक्वल टू ई टू द पॉवर C1. ठीक आहे. हा, आता इथे घेताना काय घ्यायचं, इनिशियल टाइम मध्ये टी इज इक्वल टू काय राहील 0 आणि एक्स इज इक्वल टू काय घ्यायचं, x0. म्हणजे हे इनिशियल अमाऊंट झालं. तर आपले जे इक्वेशन 1 आहे हे 1 काय बनते, देन 1 इम्प्लाइज x0 इज इक्वल टू ए ई टू द पॉवर टी ची व्हॅल्यू आहे म्हणजे 0 आणि ई टू द पॉवर 0 ची व्हॅल्यू काय येते 1. म्हणजे ए इज इक्वल टू काय आला आहे, x0. मग ही जर व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर इक्वेशन 1 काय मिळणार, x इज इक्वल टू x0 ई टू द पॉवर मायनस के टी. हे एक सेकंड इक्वेशन आलं आहे. हे जे सेकंड इक्वेशन आहे, दिस गिव्स द अमाऊंट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स ऍट एनी टाइम टी. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये जे एक्सरसाइज नेक्स्ट एक्सरसाइज आहे आपली 6.6 त्यामध्ये अप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन वरती डिपेंड आहे. मग अप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये म्हणजेच एक्झाम्पल कशा कशाच्या बेसवर राहतील तर त्यामध्ये आपण 3 टॉपिक पाहिले. एक म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथ और ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया, सेकंड आहे रेडिओ ऍक्टिव्ह डिके आणि थर्ड आहे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. या तिघांवर हे
एक्झाम्पल राहतील. मग हे अप्लिकेशन यूज कसे करायचे तर त्यासाठी सांगितलंय मी. पॉप्युलेशन ग्रोथमध्ये पॉप्युलेशन द रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे पॉप्युलेशन इन्क्रीज होते ना विथ रिस्पेक्ट टू टाइम. तसंच नंबर ऑफ बॅक्टेरिया ऑल्सो इन्क्रीजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम, जिथे दोन्ही क्वांटिटी इन्क्रीज होतात म्हणून आपण के पॉझिटिव्ह घेतलेला आहे. रेडिओ ऍक्टिव्ह डिकेमध्ये काय म्हटलेलं आहे, रेडिएशन्समुळे जे अमाऊंट आहे सबस्टन्सचं रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सचं ते रेडिएशन्समुळे ते अमाऊंट काय होते डिक्रीज होते आणि डिक्रीज झाल्यामुळे ती क्वांटिटी कमी होऊन राहिली ना, अमाऊंट कमी होऊन राहिला म्हणून इथे घेताना आपण काय घेतलं आहे मायनस घेतलेलं आहे आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह केलेलं आहे. तर आपला अमाऊंट ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्स काढण्यासाठी आपण फॉर्म्युला कुठला यूज करणार आहे, एक्स इज इक्वल टू x0 e टू द पॉवर मायनस KT. म्हणजे पहिले इनिशियल कंडिशन अप्लाय करून अननोन जो आहे ए ती व्हॅल्यू काढायची आणि नंतर आफ्टर टाइम ट्यू नुसार जे अमाऊंट दिलेलं आहे त्यानुसार मग एक्सची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, अशा प्रकारे हे 2 टॉपिक आहे. थर्ड जो टॉपिक आहे तो आहे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचा. नेक्स्ट टॉपिक दिला आहे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग. न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग स्टेट दॅट द रेट ऑफ चेंज ऑफ कुलिंग heated body at any time is proportional to the difference between the temperature of a body and that of its surrounding medium. आता आपल्याला एक माहित आहे इथे म्हटलेलं काय आहे की रेट ऑफ चेंज ऑफ कुलिंग हिटेड बॉडी ऍट एनी टाइम, म्हणजे एखादी हिटेड बॉडी आहे, एखादं गरम ऑब्जेक्ट आहे, गरम ऑब्जेक्टमध्ये गरम ऑब्जेक्ट हा काही वेळानंतर काय होतो थंड होतो. मग काही वेळानंतर थंड झाला आहे म्हणजे त्याचं टेम्परेचर काय झालेलं आहे कमी झालं आहे करस्पॉन्डिंग टू द मीडियम. जे काही सराउंडिंग मीडियम असेल त्या सराउंडिंग मीडियमनुसार ते जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर काय होते कमी होते. म्हणजेच ओरिजिनल टेम्परेचर आणि फायनल टेम्परेचर यामधला जो डिफरन्स असेल त्याला हे काय म्हटलंय त्यांनी प्रोपोर्शनल म्हटलंय. मग आता घेताना काय करू आपण की एक टेम्परेचर घेऊ की लेट थिटा बी द टेम्परेचर ऑफ अ बॉडी. जे हिटेड बॉडी घेऊ ना आपण त्या हिटेड बॉडीचं हे टेम्परेचर असेल ऍट टाइम टी. आणि थिटा 0 हे जे घेणार ते थिटा 0 हे आपण घेऊ बी द टेम्परेचर ऑफ मीडियम. म्हणजे मीडियमच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवल्यानंतर आफ्टर टाइम टी हे जो टेम्परेचर येणार तर टेम्परेचर मीडियम मधलं टेम्परेचर हे थिटा 0 घेतलेलं आहे. मग आता आपल्याला काय काढायचं आहे रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर म्हणजे काय येणार डी थिटा अपॉन dt इज प्रोपोर्शनल म्हटलंय. प्रोपोर्शनल कशाला आहे प्रोपोर्शनल टू द डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर ऑफ अ बॉडी अँड दॅट ऑफ इज सराउंडिंग. बॉडीचं टेम्परेचर थिटा आहे आणि सराउंडिंग मीडियमचं घेतलं आपण थिटा 0. याच्या डिफरन्सला काय दिलाय त्यांनी प्रोपोर्शनल दिलाय. म्हणजे हेच जे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग दिला आहे त्याला मॅथमॅटिकली आपण असं एक्सप्रेस करू शकतो. मग आता याच्यानुसार कसं एक्सप्रेस करता येईल आपल्याला की डी थिटा अपॉन dt इज इक्वल टू काय करायला लागेल कॉन्स्टंट के घेतला आणि थिटा मायनस थिटा 0. आता इथे बघा के पॉझिटिव्ह घ्यायचा की निगेटिव्ह घ्यायचा. आता इथे टेम्परेचर काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. सराउंडिंग मीडियम मध्ये ऑब्जेक्ट ठेवल्यानंतर त्याचं टेम्परेचर काय होते डिक्रीज होते म्हणून के ची व्हॅल्यू घेताना काय करायचं निगेटिव्ह घ्यायचं. मीन्स निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द टेम्परेचर डिक्रीजेस. मग त्याला सॉल्व्ह करायचं आहे काय करावं लागेल हा डी थिटा अपॉन ह्या थिटाचे नाम इथे आणा थिटा अपॉन थिटा 0 इज इक्वल टू मायनस के इंटू dt. इंटिग्रेटिंग केल्यानंतर काय येणार इंटिग्रेटिंग केल्यानंतर इंटिग्रल डी थिटा अपॉन थिटा मायनस थिटा 0 इज इक्वल टू इंटिग्रल मायनस के इंटू dt. आता याचे इंटिग्रेशन ते लॉग ऑफ मॉड ऑफ थिटा मायनस थिटा 0 इज इक्वल टू हा मायनस के कॉन्स्टंट आहे इंटू टी प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट C1. एक्सपोनेन्शियल टर्म जर घेतलं तर थिटा मायनस थिटा 0 इज इक्वल टू ई टू द पॉवर काय येणार मायनस के टी प्लस C1. म्हणजेच याला लिहिता येणार की थिटा मायनस थिटा 0 इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस के टी इंटू ई टू द पॉवर C1. या ई टू द पॉवर C1 साठी C घेऊ आपण म्हणजेच थिटा मायनस थिटा 0 इज इक्वल टू C इंटू ई टू द पॉवर मायनस के टी व्हेअर C इज इक्वल टू ई टू द पॉवर काय आलं आहे C1 आलेला आहे. ओके यालाच लिहिता येतं थिटा इज इक्वल टू हा जो मायनस थिटा 0 आहे त्याला इकडे शिफ्ट करा हा होणार प्लस थिटा 0 प्लस C ई टू द पॉवर मायनस के टी. ओके हे जो आहे दिस गिव्स द अमाउंट चेंज इन टेम्परेचर विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके मग आता इनिशियल कंडिशन अप्लाय करे एम काय आहे सी ची व्हॅल्यू काढायची आहे. मग सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करेल आपण जे ऍट टाइम टी आहे टाइम टी वर इनिशियल टाइम नुसार इनिशियल टेम्परेचर जे असेल ते आपण थिटा 1 घेऊ कारण थिटा 0 इथे मीडियम मधलं टेम्परेचर घेतलं आपण सराउंडिंग मीडियमचं. ओके मग ते घेताना थिटा 1 घ्यायचं आणि जो डिफरन्स आहे त्यानुसार व्हॅल्यू काढायची. ओके तर आता आपण पहिल्यांदा जाऊ एक्सरसाइज 6.6 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट.
आता याच्यामध्ये या 3 बेसिसवरच आपली एक्सरसाइज डिपेंड आहे. या तिन्ही प्रॉपर्टीचा यूज कशा प्रकारे करायचा त्यानुसार एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. ओके, तर आपण फर्स्ट एक्झाम्पल बघू आणि त्याच्यानुसार एक्सरसाइज सॉल्व्ह करू. पहिलं एक्झाम्पल दिलं एक्सरसाइज 6.6 मधलं की इफ अ सर्टन कल्चर ऑफ बॅक्टेरिया द रेट ऑफ इन्क्रीज इज प्रपोर्शनल टू द नंबर प्रेझेंट. इफ इट इज फाउंड दॅट द नंबर डबल्स इन 4 hours, फाइंड द नंबर ऑफ टाइम्स द बॅक्टेरिया आर इन्क्रीज इन 12 hours. काय म्हटलं आहे की जेव्हा सर्टन कल्चर ऑफ बॅक्टेरिया द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ सर्टन कल्चर ऑफ बॅक्टेरिया इज प्रोपोर्शनल टू द नंबर प्रेझेंट. ओके, म्हणजे रेट ऑफ नंबर ऑफ बॅक्टेरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम इज प्रोपोर्शनल टू द नंबर प्रेझेंट नंबर ऑफ बॅक्टेरिया. तर जनरली म्हणजे आपल्याला काय दिलं आहे, आपण काय करणार, नंबर ऑफ बॅक्टेरिया आपण n घेऊ. मग चेंज इन द रेट ऑफ चेंज ऑफ बॅक्टेरिया विथ रिस्पेक्ट टू टाइम घेताना काय केलं लागेल आपल्याला dn अपॉन dt. ओके, प्रोपोर्शनल टू काय म्हटलं, प्रेझेंट बॅक्टेरिया. तर प्रेझेंट नंबर ऑफ बॅक्टेरिया किती आहे n, म्हणजे dn अपॉन dt इज प्रोपोर्शनल टू n. जसं आपण पॉप्युलेशन ग्रोथ मध्ये सांगितलं तुम्हाला मी तशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. फक्त तिथं p घेतलेलं आहे, तर इथं नंबर ऑफ बॅक्टेरिया म्हणून आपण काय घेतलं आहे, n घेतलेला आहे. मग आता याला सॉल्व्ह केलं काय होईल की dn अपॉन dt इज इक्वल टू k इंटू m. आता इथं नंबर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, म्हणून k आपण पॉझिटिव्ह ठेवणार आहोत. ओके, टर्म सेपरेट करा. dn अपॉन n इज इक्वल टू k इंटू dt. नाव इंटिग्रेशन केल्यानंतर dn अपॉन n इज इक्वल टू इंटिग्रेशन k dt. हे तर लॉग ऑफ मॉड ऑफ n इज इक्वल टू k इंटू t प्लस c. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता इथे यांची व्हॅल्यू म्हणजे पॉवर फॉर्म मध्ये लिहिलं तरी चालते किंवा असं ठेवलं तरीही चालते. मग आपण काय करणार आहे, आता इथे त्यांनी म्हटलेलं काय आहे, तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे, पहिले नेमकं आपल्याला या सी ची व्हॅल्यू काढायची आहे. मग सी ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यासाठी कुठली कंडिशन अप्लाय करायची आहे, इनिशियल कंडिशन. ती कोणती की व्हेन टी इज इक्वल टू जेव्हा 0 आहे, म्हणजे टाइम जेव्हा 0 असेल तेव्हा इनिशियल नंबर ऑफ बॅक्टेरिया काय कशाने इंडिकेट करतो आपण, n0. म्हणजे n इज इक्वल टू काय येते, n0. देन 1 बिकम्स काय लिहिणार तुम्ही, लॉग ऑफ मॉड ऑफ n0, n इज इक्वल टू n0 दिलाय ना, इज इक्वल टू k इंटू 0, तर ते येणार आहे 0 प्लस c, म्हणजे c इज इक्वल टू काय आला आहे, लॉग ऑफ मॉड ऑफ n0. ओके, मग आता ही जर व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवली तर काय येणार आहे की लॉग ऑफ मॉड ऑफ n इज इक्वल टू k इंटू t प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ n0. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, पण आता कंडिशन काय दिली आहे, काय म्हटलं त्यांनी की इफ इट इज फाउंड दॅट द नंबर डबल्स इन 4 hours, म्हणजे नंबर काय होऊन राहिला, डबल होऊन राहिला त्याच्यामध्ये 4 hours मध्ये. म्हणजे टी जर तुम्ही 4 hours घेऊन राहिले तर n इज इक्वल टू काय घ्यायला लागेल, टॉईस n0, कारण इनिशियलला n0 घेतला ना. मग 4 तासानंतर तो काय होऊन राहिला, डबल होऊन राहिला. म्हणजे जर कंडिशन काय येईल आपली की व्हेन टी इज इक्वल टू काय घेऊ आपण, 4 hours. मग टी इज इक्वल टू जर 4 hours घेतलं तर n काय होऊन राहिला, डबल होऊन राहिला. मग आता पहिली इनिशियल आपण n0 घेतलाय, तो डबल होणार टॉईस n0. मग हे जर ठेवलं तर देअरफॉर 2 इम्प्लाय 2 मध्ये व्हॅल्यू पुट करा, लॉग ऑफ मॉड ऑफ यांच्या जागी काय येणार, टॉईस n0 इज इक्वल टू k इंटू टी, टी ची व्हॅल्यू 4 आहे, 4 इंटू k, याला लिहायचं 4k प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ n0. आता हा जो लॉग ऑफ मॉड ऑफ n0 आहे त्याला या साईडने शिफ्ट करा, काय येणार आहे, लॉग ऑफ मॉड ऑफ टॉईस n0 मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ n0 इज इक्वल टू 4k. आता लॉग मध्ये सबट्रॅक्शन आहे, लॉग जर कंबाईन केला त्याला लिहिता येते लॉग ऑफ मॉड ऑफ टॉईस n0 अपॉन n0 इज इक्वल टू 4k. तर n0 विल गेट कॅन्सल, म्हणजे 4k इज इक्वल टू काय होऊन राहिला आहे, लॉग 2. तर k इज इक्वल टू हा 4 या साईडनं जाईल, म्हणजे तो होणार 1/4. ओके, म्हणजे याला सॉल्व्ह करताना काय करता येईल आपल्याला, k इज इक्वल टू 1/4 लॉग ऑफ 2. 2 हा कॉन्स्टंट आहे, त्याला मॉड नाही दिला तरीही चालते. ही व्हॅल्यू आपली k ची आली. याला देते मी इक्वेशन नंबर 3. म्हणजे इनिशियल कंडिशन मध्ये काय करायचं, पहिल्या स्टेप मध्ये काय केलं आपण, t0 घेतला, n इज इक्वल टू n0 घ्यायचं. पॉप्युलेशन ग्रोथ असेल तर t जर 0 असेल तर p इज इक्वल टू आपण p0 घेतो. आला, त्यावरून आपली जो इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू निघते. ती पुट केल्यानंतर जे नेक्स्ट इक्वेशन येईल त्यामध्ये आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आहे. k ची व्हॅल्यू काढण्यासाठी सेकंड कंडिशन यूज करायची. मग सेकंड कंडिशन मध्ये इथे काय म्हटलं आहे की 4 hours नंतर
नंबर ऑफ बॅक्टेरिया काय होतात, डबल होतात म्हणजे जर टी हा 4 घेतला आपण तर n इज इक्वल टू काय येते, टॉईस n0 होते. तेव्हा आपली के ची व्हॅल्यू निघाली सेकंड कंडिशन वरून. आता जे थर्ड कंडिशन आहे, थर्ड कंडिशन मध्ये काय म्हटलं त्यांनी की फाइंड द नंबर ऑफ टाइम्स. नंबर ऑफ टाइम्स म्हणजे आपल्याला टी काढायची आहे. द बॅक्टेरिया आर इन्क्रीजिंग नंबर ऑफ टाइम्स द बॅक्टेरिया आर इन्क्रीज इन 12 hours. तर टाइम जर 12 hours दिला तर नंबर ऑफ बॅक्टेरिया किती होतील. म्हणजे काय म्हटलं आपल्याला, जर टी हा किती घेतला तुम्ही, 12 hours घेतला, तर n इज इक्वल टू व्हॉट, ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. n किती येणार आहे. मग त्यासाठी काय करायला लागणार आपल्याला, इक्वेशन नंबर 1 मध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे ना. देन 1 इम्प्लाय काय, इक्वेशन 1 इक्वेशन 2 हे आपलं सेकंड नंबरचं इक्वेशन आहे. इक्वेशन 2 त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, हे बघा, हे इक्वेशन 2 आहे की लॉग ऑफ मॉड ऑफ n इज इक्वल टू के इंटू टी प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ n0. आता आपल्याला काय दिलं आहे, टी इज इक्वल टू 12 दिलेलं आहे, तर n ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. n0 आपल्याला जसंच्या तसंच ठेवावं लागेल, म्हणजे सेकंड इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. तर ती काय येणार, लॉग ऑफ मॉड ऑफ n इज इक्वल टू के ची व्हॅल्यू पुट करू आपण, आणि टी ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, 12 दिलेली आहे. ओके, ती व्हॅल्यू पुट करू. देन इक्वेशन 2 बिकम्स काय येणार, इक्वेशन 2 लॉग ऑफ मॉड ऑफ n इज इक्वल टू, कारण ही व्हॅल्यू काढायची आहे, के ची व्हॅल्यू आपल्याजवळ 1/4 इंटू लॉग ऑफ 2 इंटू टी आहे. टी किती दिलाय तुम्हाला, 12, हे मी ब्रॅकेटमध्ये लिहिते, प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ काय दिला आहे, n0. ओके, आता इथं हा 4 3 12 होतात, हा 3 मी समोर लिहिते, म्हणजेच लॉग ऑफ मॉड ऑफ n इज इक्वल टू 3 log 2 प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ n0. ओके, आता इथे लॉग ऑफ मॉड ऑफ n इज इक्वल टू 3 log 2 आहे. लॉगची प्रॉपर्टीज यूज करू आपण, हा 2 काय होणार, क्यूब प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ n0, म्हणजेच लॉग ऑफ मॉड ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ 2 क्यूब येते, 2 क्यूबची व्हॅल्यू 8 येतं, प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ n0. काय करायचं आहे, लॉगवा कंबाईन करा, काय येणार, हा लॉग ऑफ मॉड ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ 8 इंटू n0. ओके, मग आता इथे काय म्हटलं त्यांनी, लॉग ऑफ मॉड ऑफ n इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ 8 टाइम्स n0. मग हे येणार सरळ सरळ की n इज इक्वल टू 8 टाइम्स n0, म्हणजे n ची व्हॅल्यू काय झाली. मग आता इथे म्हटलंय काय की फाइंड द नंबर ऑफ टाइम्स द बॅक्टेरिया आर इन्क्रीज इन 12 hours. तर खाली आन्सर लिहायचं आहे की द नंबर ऑफ बॅक्टेरिया इन्क्रीज 8 टाइम्स इन 12 hours. Therefore, the number of bacteria increased how much times? 8 times in 12 hours. हेच आपल्याला विचारलेलं होतं, म्हणजे 12 तासात ते 8 टाइम्स काय होतात, इन्क्रीज होतात. अशा वेळी आपण काय केलं आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे तुम्हाला सेकंड नंबरचं, ते पण आपल्याला अशा स्टेपनं सॉल्व्ह करायचं आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला पॉप्युलेशन ग्रोथ दिलेली आहे आणि बाकीचे काही न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगवर घेतलेले आहे. तर ते एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. इथे आपण थांबू. थँक्यू.